तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सध्या नवी मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष सुरू आहे। म्हणजे झोपडपट्टीच्या पुनर्वसनावरून जे आहे एकमेकांवर चिखलफेक होत आहे, आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहे। याच अनुषंगाने काल शिवसेनेचे उपनेते विरोधी पक्षनेते विजय चौगले यांनी जे आहे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला होता। त्याच दृष्टीने आज आपण त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आज आपण आलेलो आहोत सुधाकर सोनवणे, जे माजी महापौर आहेत, भाजपचे नेते। सर, स्वागत आहे विकासनामामध्ये। नमस्कार। खरं तर आक्रमक सुधाकर सोनवणे झाले आणि विरोधक पक्षाची हवा जी आहे ती तुम्ही अर्धी काढली झोपडपट्टी जो पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर। खरं तर राजकारण नेमकी झोपडपट्ट्यांचा विकास होणार आहे की नाहीये? तुम्ही एकमेके नेते भांडतायत, खरोखर कुणाला विकास हवा की नाहीये, किंवा राजकारणच फक्त करायचंय का नवी मुंबईमध्ये? ते कसं आहे, विकास कुणाला नको आहे? विकास प्रत्येकाला हवा आहे। झोपडीधारकाला देखील कुठं हौस आहे की आम्हाला झोपडीमध्ये राहायचं आहे, परंतु आपण हा विचार का करत नाहीये की आपण एका बाजूला काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सुधाकर सोनवणे असं काय केलंय? सुधाकर सोनवणेने तुमच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की राज्य सरकारने एक GR पारित केलेला आहे आणि त्या GR मध्ये जे लिहिलेलं आहे, मला आता मी काय खूप मोठा PhD केलेली नाहीये, परंतु GR कसा वाचावा, त्याचा अर्थ काय लावावा, हे मला साधारण एवढे म्हणजे कॉमन सेन्स तर आहेच आहे। कारण ह्या शहराचा मी माझी महापौर होऊन गेलेलो आहे आणि महापौर झालो म्हणजे मला तेवढा कॉमन सेन्स असणार आहे मी काय बोलावं काय बोलू नये। मी पहिल्या दिवसापासून त्या MIDC ने काढलेल्या टेंडरचं निषेध करतोय, विरोध करतोय। त्याचं कारणच असं होतं की टेंडर हे फसवं होतं आणि आज विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की आम्हाला विकास करायचा आहे। म्हणजे ते टेंडरचे मूळ सूत्रधार तुम्ही होतात, टेंडर तुम्ही काढलं होतं, परंतु फसलात तुम्ही त्याच्यामध्ये। पण ते आता म्हणतात की टेंडर काढलं बरं झालं, रद्द झालं, अशी त्यांची भूमिका दिसते। म्हणजे नेमकी काय नाही, कसं आहे की विरोधी पक्षनेता गिरा फिर भी टांग ऊपर असं म्हणतायत ना, की सुधाकर सोनवणे छाती ठोकून, अरे आजही छाती ठोकून सांगतो ना की मी जर ह्या सभागृहात 2000 साली गेलो नसतो तर ह्या शहराला झोपडपट्टी संरक्षण कायदा लागलाच नसता। आणि हे तुम्हाला सांगतोय, आणि तुम्ही किती वल्गना करा त्याने काही फरक पडत नाहीये। तुम्हाला राज्य सरकारचा GR वाचता येत नाही। तुम्ही काल माझं स्टेटमेंट दाखवलं, त्या मेडकरांचं स्टेटमेंट दाखवलं, आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट दाखवलं। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असू शकेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने काढलेला जो GR आहे तो GR काय असाच आलेला नाहीये, शब्द खालीवर होऊ शकतो। आणि त्यामुळे त्यांनी निश्चितपणे म्हटलेलं आहे मुंबई आणि उपनगरे त्या जिल्ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि MMRDच्या साईटवर जाऊन तुम्ही बघा, त्यानंतर मुंबई आणि सबबच्या साईटवर जाऊन बघा, त्यांची हद्द निश्चित केलेली आहे। आणि जर ती हद्द निश्चित केलेली आहे तर GRचा अर्थ स्पष्ट तोच होतोय। फक्त तुम्हाला अडचण अशी आहे की तुम्ही जे टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये तुम्हाला SRA होतं असं म्हणा ना, बिल्डरांसाठी होतं म्हणा ना। नाही, असा मी आरोप का करायचा? तुम्ही बघा, ज्या दिवशी लोकांना काहीतरी मिळतं त्या दिवशी तुमच्या पोटात दुखतंय। लोकांना तुम्ही बोलतायत ना 10 वर्षापासून आम्ही हे करतोय की आपलं चिंचपाड्यामध्ये करतोय। आम्ही काल सांगितलं ना, अरे तुम्ही काही करा, परंतु त्या चिंचपाड्यामध्ये एखादी इमारत तर बांधा ना। सगळ्या चिंचपाड्यावर तुमचं अधिराज्य आहे ना। पण तुम्ही महापौर असताना काहीच केलं नाही झोपडपट्टीवाल्यांचे, असं ते म्हणतायत। नाही, कसं आहे की आता त्यांनी काय काय केलेलं आहे, किती दिवे लावलेले आहेत ते त्यांनी बघावं। त्यांना एक गोष्ट खटकली की 350 एकर जमीन आम्ही लोकांनी ह्या शहरातली वाचवली, त्यांना ती विकता आलेली नाहीये। स्मशानं विकली त्या लोकांनी, नाले विकले, सगळं विकलं। आम्हाला खोलात जायचं पण नाहीये। आमचं म्हणणं एकच आहे की झोपडपट्टी धारकांना जे मिळतंय, आणि तुम्ही कधी कसा त्याला झोपडपट्टी धारक म्हणालो? ह्या शहराच्या निर्मितीपासून जो कष्टकरी माणूस इथे राहतोय त्याची ती कष्टकऱ्यांची वसाहत आहे। आणि त्या वसाहतीला न्याय देताना तुम्ही बाहेरच्या लोकांना इमारती बांधून इथे बोलवणार असाल, त्यापेक्षा ही लोक, तुम्हाला पैसेच पाहिजे ना, MIDC ला पैसे पाहिजे, राज्य सरकारला पैसे पाहिजे, तर आम्ही पैसे द्यायला तयार आहोत। आमच्या कुठल्याही झोपडीधारकाने फुकट घर मागितलेलं नाहीये। आणि जर फुकट घर मागितलं नाही तर त्या जमिनीचे मालक हे होतील। त्यांना भीती ती आहे, लोकांना जर झोपडीधारकांना जर जमिनीचा मालक केलं तर हे मालक त्यांची काही त्या ठिकाणी डाळ शिजू देणार नाहीत।
आणि आता जे चाललं होतं की 330 एकर पैकी 120 एकरामध्ये ह्या सगळ्या झोपडीधारकांना बसवायचं आणि 220 एकर जमीन त्या विकासकाच्या घशात घालायची, हे काय स्पष्ट कुणाला दिसत नव्हतं का? त्यामुळे काय आहे की कांच के महल में रहने वाले झोपड़ी पे पत्थर नहीं मारा करते। साहब इसके लिए हम आपको कहते हैं कि भाई आप भी हमारे पड़ोसी हो, भले आप झोपड़पट्टी में नहीं रहते हो लेकिन झोपड़पट्टी से चुन के आते हो, आप एक बार सेक्टर से चुन के आके दिखाओ ना। हमारे लोगों ने, कष्टकरियों ने आपको चुन के दिया है, उनकी बात करो, उनके हित की बात करो और मेरे ऊपर आरोप करने के पहले 10 बार सोचो। तुम्ही फोन करताय, मित्र आहेत म्हणतात, मग नेमकी काय तुम्ही एक वेगळी भूमिका मांडताय का रात्री वेगळं असतं तुमचं, असं काय? नाही बघा, माझं म्हणणं काय आहे की झोपडी धारकांचं नेतृत्व करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीबरोबर आपण बोलायला पाहिजे की नाही विकासराव? आपण बोललं पाहिजे. मी आदरणीय नाईक साहेब ह्या विभागाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलायला नको? राज्य सरकारने फोन केला होता, बोललो होतं ना मी त्यांनाही बोललो आणि त्यांना ह्या दोन गोष्टी समजावून सांगितल्या, जशा आदरणीय नाईक साहेबांना समजावून सांगितल्या की ह्या ज्या गोष्टी आहेत GR मध्ये आणि टेंडर मध्ये काय तफावत आहे, तेच मी यांना समजावून सांगितलं, सुरेश कुलकर्णींना समजावून सांगितलं, विकास झंजाडांना समजावून सांगितलं, अमृत मेडकरांना समजावून सांगितलं, राजू शिंदेना समजावून सांगितलं, कुणाला समजावून नाही सांगितलं. आणि त्या सभागृहात पण मी सांगितलं, सभागृहामध्ये असं काही थोतान काही पण बोलता येत नाही. त्या ठिकाणी मी पूर्ण कायदेशीररित्या माझी बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि काय दुःख आहे त्या बाजू मांडण्याचं. तुम्ही झोपडपट्टीयांचं हित लक्षात घेता म्हणून त्यांना ॲलर्जी निर्माण झाली का ॲलर्जी होत राहिली आहे? नाही, मला त्या खोलातच जायचं नाहीये, कारण जी माणसं व्यावसायिक असतात त्या व्यावसायिकांना दुसरं काही दिसत नाही. आणि मी पहिल्या दिवसापासून झोपडपट्टी असेल किंवा माझ्या प्रभागाच्या आजूबाजूला काय असेल किंवा MIDC असेल, इथे जाऊन कोणाला काही म्हणजे त्या गोष्टीपासून मी अलिप्तच आहे. मला या ठिकाणी माझ्या झोपडीने शेवटचा नागरिक ते प्रथम नागरिक एवढा मोठा सुधाकर सोनवणेचा जो संघर्ष पाहिलेला आहे, ती झोपडी माझा आदर्श आहे. त्या झोपडीच्या संदर्भामध्ये कुणीही असा वाईट विचार केला तर तो खपून घेतला जाणार नाही. पण त्यांचं पुनर्वसन कधी होणार ना? अनेक वर्ष झोपडपट्टीत तेच, तिथे त्यांचा मुलगा होतो, म्हातारपणपणा, शिक्षण पण, हे त्यांच्यावर संस्कारात चांगली गरज आहे, चांगल्या सुविधा मिळणं आवश्यक. मग त्यांचा विचार मग या भांडणामध्ये किंवा मग दुसरं आता काय करायचं? महापालिका कसं आहे की विकास बघा, ज्या लोकांनी ह्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीला झोपडपट्टी बनवलं, पहिले त्यांनी हा विचार केला पाहिजे. सुधाकर सोनवणेने झोपडपट्टी बनवलं नाही, या झोपडपट्टीला कष्टकऱ्यांची वसाहत बनवलं. ही वसाहत येऊन बघा, या ठिकाणी त्यांना शाळा आहे, मैदान आहे, ग्रंथालय आहे, रुग्णालय आहे, असं कुठलं व्यवस्था नाहीये की जी या ठिकाणी नाहीये. आणि ह्या सगळ्या व्यवस्था इथं केलेल्या आहेत. आणि तुम्हाला काय ह्या शहराच्या बाहेर काढायची घाई झाली का? तुम्ही मोठमोठे टावर या ठिकाणी निर्माण केले तर याचा अर्थ तुम्हाला ह्या सगळ्या कष्टकऱ्यांना शहराच्या बाहेर काढायचंय आणि कुणाला तरी ह्या शहरात आणायचंय. कुणासाठी तरी ही वाट मोकळी करताय तुम्ही. फक्त पैसा हा तुमचा उद्देश असेल तर पैसे आम्ही पण द्यायला तयार आहोत, घ्या ना आमच्याकडनं पैसे, कोण नाही म्हटलंय. सगळं हे टक्केवारी, बिल्डर, विकास सगळं हे शिवसेनेला कमवायचं. मी पक्षाचं नाव घेणार नाही. मी बघा, मला जर असं वाटत असतं तर टेंडरच्या बाबतीमध्ये एवढा संभ्रम आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री जर म्हणतायत की हे टेंडर चुकीचं आहे, तर हे टेंडर कोणी मॅनेज केलं, त्याचे सूत्रधार मुख्य कोण होते, याच्याबद्दल मला खोलात जायचं नाहीये. मग उदय सामंत आणि इथलं मग त्यांचा संबंध किंवा हे मराठी नाट्य परिषद हे ते सगळं सेटलमेंट केले दोघांमध्ये झाली काय? नाही, मी कसं करेन, मी छोटा माणूस आहे, मी झोपडपट्टीच्या बाहेर कधी गेलेलो नाहीये, मंत्रालयात कधी गेलो नाही. मी कुठल्या आदरणीय मंत्र्यांचं नाव घेऊन कसं सांगेल? मी ज्यांना ओळखतोय, ज्यांची कुंडली मला माहित आहे, त्यांच्याबद्दल मी बोलू शकतो, परंतु मंत्री महोदयांच्या बद्दल माझ्या मनामध्ये शंका येण्याचं कारणच नाहीये, कारण ते त्यांनी केलं नाहीये मला माहित नाही. आणि माझा काय या ब्रिजच्या पलीकडे कधी संबंधही आला नाही. मी महापौर असताना केवळ 4 वेळेस मंत्रालयात गेलो होतो. मंत्रालयामध्ये माझं कामच नाहीये. माझं काम माझ्या वार्डात आहे, माझ्या महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत आहे, त्याच्या पुढे माझं काम नाहीये. आणि असलं तरी आदरणीय नेते गणेश नाईक साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही आमची भूमिका मांडतो आणि त्यांची भूमिका आम्हाला पटली नाही तर आम्ही विरोध करतो. आम्ही ज्यावेळेस आमच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस आम्ही कुठलीच लाईन पाळायला तयार नाही. आम्ही आमची लाईन धरून चालू. ओके, तुमची लाईन धरून. मराठी शाळेचा प्रश्न सर, तुम्ही स्वतः मराठी शाळेमध्ये ते स्वतः सगळं पाहताय महापालिकेचे. आता त्या इंग्रजी शाळा करण्याचा घाट घातला जातो तुमच्या सत्तेधारी पक्षांकडून, तर मराठी शाळा बंद पडतायत, पाडल्या जात आहेत, बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, कसं आहे की कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची भूमिका आहे. त्यांना ते व्यावसायिक शिक्षण जर मिळालं तर ह्या शहरामध्ये
ते राहू शकतील. कारण आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आपल्याकडे जी इंडस्ट्री होती, सुरुवातीला केमिकल इंडस्ट्री होती, इंजिनिअरिंग इंडस्ट्री होती, त्याच्यामध्ये मराठी किंवा ह्या सगळ्या भाषेतली लोक चालून जायची. आज IT आलेली आहे आणि IT मध्ये साधा स्वीपर असला तरी त्याला इंग्रजीमध्ये संवाद साधता आला पाहिजे. आणि त्यामुळे ही जी इंग्रजी आहे, आपण म्हणतो की CBSE असेल, ICSE असेल, हे आपण काही शिकलेल्या लोकांनी तिथं जावं नक्की, परंतु आपल्या मुलांना जो रोजगाराची संधी या ठिकाणी आहे, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, तर तिथं साधारण मराठी बरोबर इंग्रजी आलं पाहिजे. सरसकट सगळ्या मराठी भाषेच्या शाळा बंद करणं हे पण उचित नाहीये. कदाचित त्या नाईक साहेबांच्या जो संबंध आहे तो याच्याशी मला कुठे दिसत नाहीये. कारण सभागृहामध्ये मी माझी भूमिका काय त्या दिवशी मांडलेली नाहीये. मराठी भाषा इथं जिवंत राहण्याचं कारणच नाही. मराठी काय भाषा नाहीये, मराठी ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती जतन करणं, जपणं ही तुमची आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद केल्या म्हणजे मराठी संस्कृती संपेल असं कधी हे करू नका. मराठी शाळेच्या आजही ज्या सरकारच्या मान्यतेच्या आणि सरकारच्या ग्रँटच्या आमच्याकडे खूप शाळा आहेत आणि 1,20,000 स्टेट बोर्डाची मुलं आमच्याकडे या ठिकाणी शिकतायत नवी मुंबईमध्ये. त्यामुळे कोणी महापालिकेच्या याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली, महापालिका एखाद्या गरीब कष्टकऱ्याला काहीतरी देते म्हटलं की यांच्या पोटात दुखायला लागतंय. मग तुमची पोरं तिथं घाला ना, तुमची पोरं का तिकडे जात आहेत? तुम्ही शाळेचा कसा व्यवसाय करता ते कळत नाही का? तुम्ही पण तुमच्या शाळा मराठी करा ना, त्या केल्या पाहिजे. सर, सध्या महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजपा, एक माझे महापौर म्हणून कसं पाहताय या सगळ्या राजकारणाकडे? नवी मुंबईचा वेळ वाया जातो, तेच मुद्दे, तेच ठराव, एकमेकांना आरोप प्रत्यारोप, कसं पाहताय या सगळ्या गोष्टीकडे? नाही, मी याच्यावर भाष्य नाही करणार. सर, अतिरिक्त उपायुक्त जे आहेत गायकवाड, त्यांना सुद्धा अँटी करप्शन केलंय. महापालिकेचा भ्रष्टाचार वाढतो? नाही, फसवलं का त्यांना? याच्यावर मी भाष्य करणार नाहीये. कारण कैलास गायकवाड पकडले गेले तर ते चोर सिद्ध झाले आणि पकडले गेले नाही तर कोणी चोर सिद्ध होत नाही. शिवसेनेने फसवलं असं म्हणतात, त्यांना जाळ्यात अडकवण्याचं. कसं आहे की तुमचा ठेकेदार होता तुमच्या. शेवटी कसं आहे विकासजी, तो ज्यावेळेस तुमचं काम असतं, तुम्ही काम करताय, तिथं तुमच्या चुका होतात आणि ती चूक कुठल्या पद्धतीने तिचा वापर करायचा की गैरवापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्याने त्याने त्यावेळेस ठरवायच्या आहे. प्रत्येक काही दुधाचा धुतलेला या ठिकाणी नाहीये, परंतु पकडला तो चोर, सुटला तो साव, अशा पद्धतीने. आणि त्यामुळे याच्यावर खूप भाष्य करणं चुकीचं आहे. भ्रष्टाचार त्या एकट्यानेच केलाय असं नाहीये आणि भ्रष्टाचार केलाय तर त्याचं समर्थन करू नये. ओके. दुधाचा मुद्दा काढलाय, चौगले काल म्हणजे दुधाने आंघोळ घातल्या तरी तुमचा काळा रंग जाणार नाहीये. माझ्या रंगावर मला खूप अभिमान आहे आणि मला तर एवढा हे वाटतंय की काळाराम मंदिर असेल, काळाराम असेल, कृष्ण कन्हैया काळा असेल आणि मग मला तुम्ही त्या ठिकाणी माझा रंग का घालवायला बघताय? तुमचा रंग काळा पडत चालला ते पाहना. कारण मला दुधाने आंघोळ करायची गरजच नाहीये, कारण मी काळा आहे आणि फक्त कृत्य काळे नाही करत, मी धंदे काळे करत नाहीये, याचा मला रास्त अभिमान आहे. हे होते सुधाकर सोनवणे, त्यांनी दिलखुलास मुलाखत केलेली आहे. झोपडपट्टींच्या पुनर्विकासासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू, मात्र त्यांना मालकी हक्काचंच घर आम्ही मिळवून देणार. मग कुणी असलो तरी आमची लाईन ठरलेली आहे आणि झोपडपट्टी वासियांना आम्ही घर देण्याचा प्रयत्न पुरेपूर करू. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.